त्यालाच परमार्थाची खरी चव कळते. म्हणून प्रपंचाला बाजूला सारायचं आणि 15-15 दिवस कधी आळंदी, कधी पंढरपूर, कधी आळंदी, कधी पंढरपूर असं करत करत तुकोबाराय घरात यायलाच तयार नव्हते. कधीच नाही. लोक म्हणायचे बघा 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 येडा तू क्या चालला म्हणून. कारण प्रपंच सोडला, प्रपंचाकडे लक्ष नाही तुकोबारायांचं. अशा रस्त्याने निघाले की महाराज म्हणायचे, लोक म्हणायचे बघा बघा येडा तू क्या चालला. महाराज म्हणायचे हो आम्ही आहोत वेडे. अहो जगाने आम्हाला वेड्यात काढलं नवल नाही, आमची बायको सुद्धा आम्हाला वेड्यातच काढते म्हणले. आणि तुकोबारायांची पत्नी आवली. बरं आता हा जो तुकोबारायांचा अनुभव आहे तो या वर्गाचा सगळ्यांचाच आहे. आपण जागे आहात ना सगळे. मी काय म्हटलं, आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे की नाही? हो म्हणा. मी धाडसानं बोलतेय बरं आज. आहे की नाही? तुम्हाला काही कळत नाही हे ऐकून घ्यावं लागतं की नाही? हो की नाही? पण आम्ही कोणी ते जाहीर करत नाही. आमचं तेवढं धाडच नाही, आम्ही असं म्हणतच नाही. पण तुकोबांनी ते जाहीर केलं गाथेत. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीची, जातो माझा वेडा पंढरीची, जातो माझा वेडा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी, फुटकीच विणा त्याला 3 तारा, घाली येर झारा पंढरीशी. दगडाचे टाळ अहो काय होतो, पण पांडुरंग कीर्तनात नाचत होता. आमचं जरा माईक वाजला की लगेच मूड जातो. जरा कुठे काही बिनसलं माईक सिस्टीम, तुम्हाला नाही म्हणत बरं दादा, तरी आमचा मूड जातो. पण तुकोबांना किती प्रतिकूलता होती हो, तरी सुद्धा पांडुरंग कीर्तनामध्ये नाचत होता. फुटकीचं विणा त्याला 3 तारा, घाली येर झारा पंढरीशी आवली सांगते. आणि असे तुकोबाराय म्हणतात काही नवल नाही, आम्ही वेडे आहोत पांडुरंगाशी बोलायचे. विठुराया अरे लोक मला म्हणतात की मला तुझं वेड लागलंय म्हणून. असू दे रे विठुराया, आम्ही आहोत वेडे. अरे मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. भगवंता तुझंच वेड लागलंय मला, तुझंच वेड लागलंय. आणि आवलीला सहन व्हायचं नाही हो, श्रीमंताची लेक होती. त्यामुळे कुणी येता जाता दिसलं, एखादी म्हातारी दिसली, एखादी आजीबाई म्हणायची मामी माझी काय बी तक्रार नाही, पण तुमचं पोरग म्हणले 15-15 दिवस झालं पंढरपूरला जाऊन बसते, आळंदीला जातायत, काही कळत नाही म्हणे, प्रपंचाकडे लक्ष नाही, काही नाही, पोरा बाळांकडे लक्ष नाही. मी म्हणते जरा लेकरा बाळांकडे बघावं, त्यांच्या पोटात 2 घास कसं जातील त्याचं बघावं. सांगा बरं माझं काही चुकतंय का? ते म्हातारीने म्हणावं होय ग पोरी तुझं समद बरोबर आहे, पण त्याच्या टकुऱ्यात कुठं घुसतं या, समद बरोबर आहे तुझं. सांगून थकली आवली, तुकोबांचं लक्ष नाही प्रपंचाकडे. कधीतरी आवली म्हणायची धनी अहो 2 घास खाऊन जा. आवले पोरं बाळ उपाशी आहेत, लेकरं उपाशी आहेत ना. 18-20 दारिद्र्य होतं बरं. म्हण 18 दारिद्र्य असं आपण म्हणतो, पण ते अपभ्रंशाने झालेली म्हण आहे. खरी म्हण आहे 18-20 दारिद्र्य. 18 गुणिले 20 म्हणजे जवळजवळ वर्षभर अशी अवस्था. आणि अशा वेळी कधी सुद्धा म्हणजे पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाची उपासना आवली करत होती बरं. जगातला एकच देव पतिदेव हे तिला माहिती होतं, म्हणून नवऱ्यावर रागवत होती, भाळत होती आणि त्याला सांभाळतही होती. पण कधीतरी संताप व्हायचा, मनस्ताप व्हायचा. आणि मग पांडुरंग तुकोबारायांना विचारावं धनी बघा जरा प्रपंचाकडं. तुकोबाराय म्हणायचे आवले कशापायी काळजी करतेस? अगं ज्याने चोच दिली तो चारा देणारच आहे. माझा पांडुरंग चिंतामणी आहे, अखेर सगळ्यांच्या चिंता पूर्ण करणारा. तू कशाला काळजी करते? आणि आयुष्यात 3 गोष्टींमुळे तुकोबाराय सुखी होते. सदा सद्ग्रंथ वाचन
आमच्याही सुखाचे हे 3 राजमार्ग आहेत बरं. जाता जाता सांगून जाते. प्रेमे करावे हरी कीर्तन 2 आणि साधी तसे एकांत स्थान ती यथा लाभे संतुष्ट. सतत चांगल्या ग्रंथांचं वाचन, हरिकीर्तन आणि एकांतवास. लोकांताशिवाय एकांत नाही कळत आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही, हा संतांच्या जीवनाचा संदेश आहे. त्यामुळे तुकोबरा एकांतवासाकरता भामनाथाच्या डोंगरावर जायचे कधीतरी. सतत चांगल्या ग्रंथांचं वाचन, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं वाचन, भगवद्गीत, भागवत, अनेक ग्रंथांचं वाचन. आता वाचन संस्कृती संपली. परवा 10वीतल्या एका मुलाला विचारलं, म्हटलं वाचतोस की नाही काय? ते म्हणलं व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचतो. म्हणलं ताई तेच संपत नाहीत वाचून. घरामध्ये लाखो रुपयांचा LED असेल, लाखो रुपयाचं फर्निचर असेल, पण दुर्दैव आहे 50 रुपयाचं पुस्तक सापडेल तर शपथ. ही वस्तुस्थिती आज. त्यामुळे या चरित्रातनं आम्हाला हे घ्यायचं. महाराज म्हणतात या कारणामुळे आम्ही संतुष्ट आहोत. यथा लाभे संतुष्ट आवले. काळजी करू नको, चिंता करू नको, सगळं व्यवस्थित होईल. माझा पांडुरंग सांभाळेल आपल्याला. आणि असं करता 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 घरामध्ये दारिद्र्य अवस्था आहे. लेकरं बाळ अन्नासाठी टाहो फोडायची, पण आवली स्वाभिमानी होती. लोकांचं दळण कांडण शिवणं टिपणं काही कामं करून द्यावी, त्याच्यातून जे धान्य आणावं त्याच्यातून तिने आपला प्रपंच चालवावा. श्रोते हो, जलदिव्य ज्यावेळी करावं लागलं, गाथा बुडवावी लागली, त्यावेळी सगळ्यात मोठं दुःख या आवलीला झालं होतं बरं का. कारण ती सांगते आवली माता तुकोबरायांना की धनी प्राणा पलीकडे म्हणली तुमचे हे अभंगाचे कागद मी जपलेत आणि तुम्ही असे बुडवून टाकले. ऊन वारा पाऊस थंडी काही नाही बघितलं, पोरांच्या डोक्यावर नाही एक वेळ पांघरून घातलं, पण ही तुमची कागद जपली म्हणे मी प्राणापेक्षा जास्त, आणि तुम्ही इतक्या सहज बुडवून टाकली. तुकोबरायांनीही आपल्या आवलीचं मोठेपण मान्य करावं, तिची काळजी समजून घ्यावी. कधी तिला वाईट शब्दात, कठोर शब्दात कधीच नाही तिच्याशी भाषा, बरं कधीच नाही. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. इतकं मवाळ बोलणं तुकोबरायांचं कायम. राग या एका विकारावर आम्ही जरी विजय मिळवला ना प्रपंचात, तरी आम्ही खूप सुखी होऊ. श्रोते हो, खूप सुखी होऊ. पतिदेव असे विदेही असले की सगळा व्यवहार बायका माणसांना सांभाळावा लागतो घरातल्या. तसं आवलीचं होतं, सगळं सांभाळायची, सगळं लेकरा बाळांना खाऊ घालावं. पण तुकोबराय भंडाराच्या डोंगरावर आणि गेले की अशी भावविश्व अवस्था त्यांची की ते गेल्याबरोबर एखाद्या झाडावरची चिमणी अशी उडून जायची. काय संवेदनशीलता होती. ती उडून गेली की तुकोबराय तिला म्हणायचे, का ग माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? माझ्या येण्यामुळे तुला त्रास झाला का? तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे, देह वेगळा आहे. तुझ्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे. माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या मांडीवर येऊन बस, तू माझ्या खांद्यावर येऊन बस आणि अनुभव घ्यावा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली. पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपणाची वाद आपणासी. स्वतःच्या मनाशी वाद सुरू आहे तुकोबरायांचा. आणि अशा वेळी घरात लेकरं बाळ टाहो फोडतायत अन्नासाठी. आई 15 दिवस झाले पोटात काहीच नाही, आई भूक लागली, खायला दे की ग काहीतरी. आणि आवलीनं सांगावं, मेल्या तुझ्या बानी काही खाल्लंय का? 8 दिवस झालं. श्रोते हो, घरामध्ये आपली वाट बघतोय कुणीतरी, घरामध्ये आपल्यासाठी कुणीतरी उपाशी आहे. पूर्वीचा काळ होता बरं, माणसं मनाने श्रीमंत होती, पैशांची गरिबी असली तरी सुद्धा. कारण घरातलं करतं सवर्त माणूस घरी येण्यापूर्वी घरातली सगळी माणसं थांबायची जेवायला. आता वेगळं, आता या नाही तर बसा, आम्ही गिळून मोकळे. पण पूर्वी असं होतं ना, लेकरू 11 वाजता जरी आलं ना तरी घरातली आजी म्हातारी जागी असायची. म्हणायची, लेकरा भाकरी ठेवली खाऊन घे. त्यांनी विचारावं, आई तू जेवलीस का ग?
त्याचं जेवण झाल्यावर मग उरलं सुरलं असेल तर ती घरातली गृहिणी जेवायची. हे पूर्वीचं काळ आहे. इतकी म्हणजे माणूस आपली वाट बघतय या भावनेमध्येच माणुसकीचा झरा जिवंत आहे बरं का. आपली कुणीतरी वाट बघते ही भावना किती मोठी आहे आणि ती बाहेर जाणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावी बरं का. कायम रक्ताचं पाणी, हाडाची काडं, जीवाचं रान करून प्रपंच सांभाळायला या मंडळी सगळं सोडून इकडे आलेले असतात तुमच्या घरामध्ये. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आवली प्रचंड प्रेम करत होती आपल्या पती देवतेवर, पण काळतोंड्याला मात्र नावं ठेवायची सारखी. येता जाता गावातला तो काळतोंडा दिसला, तिला मंदिर दिसलं पांडुरंगाचं की तिथून म्हणायची मेल्या मुडद्या. मोठी डिक्शनरी होती, सगळंच नाही इथून बोलत, गादीवर बोलू पण शकत नाही एवढी मोठी डिक्शनरी होती तिची. तू एकदा माझ्या समोर ये म्हणायची, मग तुला चपलन हाणते, नाही नाव सांगितलं माझं तर बघ म्हणायची. एकदा माझ्या समोर. आणि पांडुरंगाला इतकं बरं वाटायचं, तो असा कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहून खुदू 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 हसायचा, म्हणायचा बाई माझी फार इच्छा आहे तुझ्या पुढे यायची, पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही केली हिंमतच होत नाही तुझ्या पुढे यायची. पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाची. आणि असं वैर पक्क होतं पांडुरंगाशी. साहित्यामध्ये कीटक भृंगन्याय सांगितलाय. वैराने ध्यास घेतला हरीचा. इतकं वैर होतं की तो ध्यासच लागला पांडुरंगाचा. आणि वैर शिवी देण्याचं एक निश्चित ठिकाण ते म्हणजे पांडुरंग. तुकोबा म्हणायचे आवले असं बोलू नको, माझ्या पांडुरंगाला असं बोलू नको, जगाचा बाप जगन्नियंता आहे परमात्मा माझा, असं बोलू नको, असं बोलू नको. तो मेला, तो काळ्या, तो काळतोंडा. तिचं ती एवढी मोठी डिक्शनरी सुरू व्हायची, थांबायचं नाव घेत नव्हती. आणि एक दिवस लेकरा बाळांनी टाहो फोडावा, आई आई भूक लागली, खायला दिलं ग काहीतरी. शेवटी शेजारी गेली, पसाभर जोंधळं आणलं, स्वच्छ केलं, जात्यात पीठ बनवलं, सुंदर भाकरी बनवल्या, झुणका केला, ठेचाच म्हणतो ना आपण इकडे, काय म्हणतो की खरडा म्हणता, ठेचा. मस्त ठेचा बनवला, झणझणीत, कांदा. तोंडाला पाणी सुटू देऊ नका अजिबात, आम्हाला वर्णन करताना सुटतं कधी कधी. आणि असं छान एक मस्त जेवण बनवलं, पुरा बाळांना खायला घातलं. लेकरांनो खाऊन घ्या म्हणाली, काळजी करू नका, मी तुमच्या बाला भाकर देऊन येते म्हणून एका भाकरी त्या कापडामध्ये ते बांधलं, सगळं एका टोपलीत घेतलं आणि ती टोपली डोक्यावर घेतली. अनुसंधान खेड्यातल्या माता भगिनींना सांगायची गरजच नाही हो, पाटी डोक्यावरची पडणार नाही हे माहिती असतं. त्यामुळे ती पाटी डोक्यावर घेतली. आणि आता बिस्लेरी नव्हत्या पूर्वीच्या काळी, मग कडू तुंबा असायचा, कडू भोपळा, जो चवीला कडू, तो वाळवायचा, आतून कापायचा, त्याला वरनं दोरी बांधायची, ती वॉटर बॅग, आणि त्यात पाणी भरायचं. कडू भोपळ्यात भरलेलं पाणी चवीला अत्यंत गोड असायचं. बघा ना काय गंमत आहे. आवळा खाल्ल्यानंतर जुनी माणसं सांगतील, आवळा खाल्ल्यावर पाणी प्यायचं, पाणी कसं लागतं, आणि साखरेवर पाणी थोडं बेचव लागतं. तसं कडू भोपळ्यात भरलेलं पाणी गोड, चवीला गोड. ही श्रीमंती आहे पूर्वजांची. त्यामुळे आता काय प्लास्टिकच आहे हो सगळं. असं प्लास्टिक वापरता वापरता हृदय सुद्धा तसंच झालंय, हलकं फुलकं, अजिबात ओलावा नाही त्याच्यामध्ये. आणि या प्रकाराने आवलीने सगळं साहित्य जमा केलं, निघाली. विचार करते पतिदेवांना भेटायला जायचंय, कसं जायचं, कुठलं वस्त्र घालावं, केला असाल का विचार. प्रचंड दरिद्री अवस्था, अंग भरी वस्त्र नसे, पाद त्राणे कुठून आणावी, निर्धनतेची जी जी दुःखे ती निर्धनेच जाणावी. दारिद्र्याचं वस्त्र असं आहे की ते ज्यांनी ओढलंय त्याला सख्खा भाऊ सुद्धा ओळख देत नाही. हे पूर्वीचं नाही, हे आत्ताचंही तेच आहे. आणि नातं नसलं, पैसेवाला समोरून आला, रावसाहेब काकासाहेब म्हणून त्याच्या मागे फिरणारी मंडळी असतात, ही पैशाची किंमत आहे. पण दरिद्र अवस्था, होतं तेच वस्त्र नेसलं, पायात चपला नाही, मुलाबाळांना ओरीमध्ये खेळायला बसवलं, दाराला कडी लावली, खाऊ पिऊ घातलं, पाटी डोक्यावर घेतली, तुंबा घेतला आणि झाप 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 पावले टाकत निघाली. वैशाखाचा महिना रणरण तवून दुपारचे 12 वाजलेले. आणि अशा अवस्थेमध्ये तिला गावातलं मंदिर लागलं आणि तिचा तो काळतोंडे आतमध्ये दिसला. ती आत जाऊत नव्हती, तिने असं तिखट नजरेने बघितलं. मेल्या थांब, तुझ्याकडे नंतर बघते, आधी तिकडे भाकरी देऊन येते लवकर. अरे कुठल्या जन्मीचा दावा साधतोयस रे माझ्याशी म्हणायची. जिजाई बोले का दावा, जिजाई बोले का दावा,
बघता चिंतन सुरू झालं. पूर्वीच्या महिला चिंतन जास्त करायच्या, चिंता कमी करायच्या. ऐकून ठेवा. आता आम्ही नेमकं उलट करतो. आम्ही जास्त चिंता करतो, चिंतन करतच नाही. त्यामुळे चिंतन करायला सुरुवात केली. माझं धनी कुठं बसले असतील. लक्षात आलं भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बघू म्हणून डोंगर वाट लागली. आणि त्या काळी आजही आहेत, पण त्या काळी जास्त प्रमाणामध्ये करवंदीच्या जाळ्या असायच्या वाटेवरती. डोंगर वाट लागली आणि डोंगराच्या दिशेने जात असताना पायात चप्पल नाही, साप 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 पावलं टाकत निघालीये. आणि एका अनाहूत क्षणी पायात पडलेला अर्धा वीट लांबीचा करवंदीचा काटा, त्या काट्यावर पाय पडला आणि काट्याने आपलं काम केलं. अर्धा वीट लांबीचा करवंदीचा काटा टाच फोडून बाहेर आला. भळ 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 रक्त व्हायला लागलं. मस्तकापर्यंत वेदना गेली. पाटी पडली, भाकरी सांडून गेली, तुंबा फुटला, पाणी सांडून गेलं. आणि आई ग मेल्या काळतोंड्या काळ्या. त्याही परिस्थितीमध्ये पांडुरंगाला शिवायची लागली. आणि आता मात्र पांडुरंग परमात्मा विटेवर हेलावले. ऐके रुक्मिणी भक्ता संकट समयास जीव तळमळतो. तुझं फार काय सांगू, जीवन विण जेवी मीन तळमळतो. पाण्याशिवाय मासा जसा तळमळतो तसं भक्ताशिवाय माझं अंतःकरण तळमळतं. रुक्मिणी रुक्मिणी आय मस्ट गो म्हणाले पांडुरंग परमात्मा. मला गेलं पाहिजे. ती म्हणली यू मस्ट नॉट गो. मी नाही जाऊ देणार तुम्हाला, जाताच येणार नाही. जाऊन तिथे तुमचा अपमान करते ती, तुमच्याशी धड बोलत पण नाही, कशाला जाता. नाही म्हणाले मला गेलं पाहिजे, आवली संकटात आहे. आणि वीट सोडली. हो, वीट सोडल्याबरोबर लक्षात आलं की आहे असाच जर गेलो आणि तिला तिची प्रतिज्ञा आठवली तर आपलं काही खरं नाही. म्हणून मायेच्या योगाने रूप बदललं. 8 वर्षाच्या गुराख्याच्या मुलाचं रूप घेतलं आणि निघाले. काळा दोरा कंठी लंगोटी जीर्ण कांबळ पाठी, झाला तो जग जेठी भक्ताचे प्रेम बांधुनी गाठी. काळा दोरा गळ्यात लंगोट लावली, घुंगराची काठी घेऊन भगवंत आले आणि दुडक्या चालीने ती जिथे बसली तिच्या मागे येऊन हळूच घुंगराची काठी वाजवली. आणि तिने तो आवाज ऐकला. असं तिखट नजरेने मागे बघितलं. म्हणले काळ्या इतके दिवस या भागात कधी दिसला नाही, आता कुठून आलायस. पांडुरंग परमात्मा म्हणाले तू बोलवलंयस म्हणून आलोय. सांग माय काय झालंय तुला. हाक मारली. माय म्हटलं तर मराठीत बोलले, म्हटलं तर इंग्रजीमध्ये बोलले. इंग्रजीमध्ये MY माय म्हणजे माझा माझी माझे, आणि मराठीमध्ये माय म्हणजे आई माता जननी माय. किती गोड शब्द आहे हो, किती गोड शब्द आहे. आमच्या निसर्ग कन्या आणि जीवनाच्या कुठल्या विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या की नाही माहिती नाही, पण जीवन विद्यापीठाच्या कुलगुरू असलेल्या निसर्ग कन्या आमच्या बहिणाबाई, माझ्या अत्यंत आवडीच्या कवयित्री खानदेशातल्या, त्यांनी माय शब्दाचा गोडवा सांगितलाय. ऐका बरं. माय म्हणता म्हणता व्हटा लागी व्हट भिडे. ओष्ठ व्यंजन मराठी भाषा, दंत व्यंजन, तंज व्यंजन हे आपल्याला DEDच्या मुलांना चार्ट करायला असतात बघा. पण बहिणाबाई अशिक्षित कवयित्री असून त्यांनी हे सांगितलं. माय म्हणता म्हणता व्हटा लागी व्हट भिडे माय. म्हणून बघा, आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर वो पडे. दादा म्हणता म्हणता दाता माझी जीव दडे. काका म्हणता म्हणता कशी मांग मांग दडे. ऐरणी. जिजी म्हणता म्हणता मिळे जिभले निवारा. आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. याला म्हणायचं बहिणाबाईंचं काव्य. हाक मारली पांडुरंगानी माय माय. हाक मारता क्षणी काय ग झालं तुला. ती म्हणली अरे मेल्या काळ्या दिसत नाही का, पायात गेलाय काटा, तुला येतो का काढता. परमात्मा म्हणाले कैकांचे काटे काढलेत आजपर्यंत. माझी हिस्ट्री जर वाचशील तर अशांचे काटे काढलेत की त्यांची नावं इतिहासातनं पुसली. तुझा काढू का. आणि मग तो पाय दिला. आपल्याला माहितीये पांडुरंग परमात्म्याचा स्पर्श झाला. जुनी मंडळी असे थुंकी लावायचे बघा पायाला. पांडुरंगाने तेच केलं. देव इच्छी रज चरणीची माती. आवलीच्या पायाची पायधूळ चाटली या उद्देशाने संतांच्या भगवंतांनी. संतांच्या पायाची धूळ सुद्धा भगवंतांना चाटावीशी वाटली. एवढं संतांचं श्रेष्ठत्व, एवढं माझ्या तुकोबरायांचं श्रेष्ठत्व आहे श्रोते हो. आणि पायाला
हात लावला, काटा कधी निघाला कळालं नाही. पाय बाजूला घेतला, त्याला थँक्यू नाही म्हणाली, काही नाही. पटकन भाकरी घेतली, मातीनं पुसली. आणि जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा नवऱ्यासाठी आणलेली भाकरी पायात गेलेल्या काट्याच्या वेदनेपेक्षा जास्त वेदना झाली की मातीत पडली. म्हणून अशी पदरशेवानी पुसली, लपवली त्याला दिसू नये म्हणून, आणि भाकरी पाटीत ठेवली. पण त्यांनी ते बघितलं, त्याला काय अवघड आहे. चिट्टी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. त्याला काय न दिसल्याशिवाय आपल्यालाच वाटतं त्याला काही कळत नाही. आणि सगळं ते घेतलं आणि आवली झापझाप पहिल्यापेक्षा जास्त वेगाने चालायला लागली. मस्तकी करंडकास आवली सहर्षढे, मस्तकी करंडकास आवली सहर्षढे, चालता सवेगती मुकुंद मागुती निघे, चालता सवेगती मुकुंद मागुती निघे. चिंतना चिंतना करी हरी सपाहुनी बरोबरी, आणि पतीस भोजनास एक भाकरी भाकरी. म्हणाली आता असा आणीबाणीचा प्रसंग आलाय, पाटीत तर एकच भाकरी आहे, ते येणं माझा पाठलाग करतोय. हे खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि ते दिल्याशिवाय राहणार नाही. स्वभाव माहिती आहे ना तुकोबरायांचा, ते दिल्याशिवाय राहणार नाही. पाटीत तर एकच भाकरी आहे, करू काय असा आणीबाणीचा वेळ. आणि अशा वेळी तिला आठवली तिची माहेरची कुलस्वामिनी. आज मंगळवार आहे म्हणाली, आहे ना मंगळवार, आज जागर करूया म्हणाली जरा. मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव. नवऱ्याला माझ्या मारगला, नवऱ्याला माझ्या मारगला, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव. आई राजा उधाउधा, मंगळाई माझ्या नवसाला पाव, मंगळाई माझ्या हाकेला धाव, मंगळाई माझ्या. आई धाव ग धाव, काही करून माझ्या पाठीमध्ये एकाच्या 4 भाकऱ्या झाल्याच पाहिजेत म्हणाली. आणि आई मंगळाई म्हणजे साक्षात आई जगदंबा रुक्मिणी माता हो. तिने विचार केला, चला आज हिच्या निमित्तानं का होईना आपल्या पतिदेवांना माझ्या हातचं खायला मिळेल. नाहीतर इलेक्शन लागल्यापासून घरी जेवायलाच तयार नाही. असं रुक्मिणी माता म्हणते. बरं तुम्ही का हसताय मला नाही माहित. रुक्मिणीला इतका आनंद झाला की माझ्या हातचं मिळेल माझ्या पतिदेवांना. आणि मग काय हो, पाठीमध्ये अशा टरारा फुगलेल्या भाकऱ्या, काय झुणका, काय ठेचा, असा घमघमाट सुटलेला. आणि आवलीची खात्री झाली. आणि हळूच दुडक्या चालीने घुंगराची काठी वाजवत वाजवत अनेकांचा बाप 8 वर्षाच्या रूपामध्ये आवलीच्या मागे येत होता. कुणासाठी हो, तुकोबराय पांडुरंगाचे भक्त होते, पण भक्ताला सांभाळणारी आवली होती, त्यामुळे तिला सांभाळणं गरजेचं होतं. भगवंतांना ते त्यांचं कर्तव्य वाटलं की मला आवलीला सांभाळलं पाहिजे, कारण आवली माझ्या तुकोबाला सांभाळते. आवली झप झप पावलं टाकत होती. आता समोर तुकोबराय तिला दिसत होते, एका वृक्षाच्या बुंध्याशी बसलेले, डोळे मिटलेले, अंतर्मुख वृत्ती असलेली तुकोबराय. आणि अचानक अंतःचक्षुन समोरचं ध्यान नाहीसं झालं आणि माझा पांडुरंग गेला कुठे म्हणून असे बघायला लागले तुकोबराय इकडे तिकडे. मी पुन्हा सांगते, दर्शन शास्त्रात ईश्वरी अस्तित्वाच्या काही खुणा सांगितल्यात. अचानक अनाहत नाद ऐकू येतो, वासरीचा मंजूळ स्वर कानावर पडतो, अचानक सुगंध येतो, आजूबाजूला कुठलंही फुल नसतं. बघा तुम्ही, अनेकांना साधकांना अनुभव येतात. परमेश्वराच्या अस्तित्वाच्या त्या खुणा आहेत. भगवंत असतो आपल्या जवळ, श्रोते हो, असतो. आणि अशा वेळी तुकोबरायांनी हा सगळा अनुभव घेतला. माझा पांडुरंग गेला कुठे म्हणून डोळे उघडून पाहिलं तर अनेकांचा बाप जगन्यंता पांडुरंग आवलीच्या मागे दुडक्या चालीने येतोय. तिथूनच दंडवत घातलं लोटांगण. वा रे वा देवा म्हणले, सगळं घरदार सोडून तुझ्यासाठी इथे बसलो आणि तू माझ्या आवलीच्या मागे येतोस. नमस्कार केला. मध्ये आवली आवली म्हणते, धनी उशीर झालाय, चला बरं खाऊन घ्या, 15 दिवस पोटात काही नाही तुमच्या. पटकन पळसाची 4 पानं गोळा केली, सुंदर पत्रावळ बनवली, भाकरी मोडून ठेवली, चतकोर भाकरीचा घास मोडला आणि तुकोबरायांना भरवायला न लाजता भरवायला लागली. म्हणाली, घ्या घ्या, पोटात काही नाही. तुकोबराय म्हणतात, आवले तू जेवलीस का ग, माझं सोडा, तुम्ही जेवून घ्या आधी. आणि पटकन घास भरवायला गेला. तुकोबरांनी हात बाजूला केला. आवले, अगं अगं ज्याच्या कृपेने मिळालंय त्याला बाजूला सारायचं आणि खायचं. बेईमानी होईल की नाही, कृतज्ञता होईल.
कुणाच्या कृपेने मिळालंय? अगं असं काय करते? हा बघ कोण आहे तुझ्या मागे, मला समजा ठावाय तो चेंगट. ती परत सुरू झाली डिक्शनरी. कधीपासून माझ्या मागे येतोय म्हणली, मला ठावाय तो खाणार आहे, तो खाल्ल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही त्याला दिल्याशिवाय राहणार नाही, मला समजा ठाऊक आहे. आवले असं म्हणू नको. अगं बघ तर याला कोण आहे, हा ओळखलंस का तू? ते समजत जाऊ देत धनी, जेव्हा बरं तुम्ही. काय आनंद होता. समोर तुकोबर आहे, इकडे आवली, इकडे अनेकांचा बाप, इकडे जगन्माता आदिशक्ती साक्षात मंगळाई म्हणजे रुक्मिणीच असते, रूपक रुक्मिणी माता. प्रत्येक जण एकमेकांना घास भरवतो. श्रोते हो, मी नाही तू खा ही वृत्ती जिथे असते तिथे परमात्मा तृप्त होतो. आणि तुला नाही मलाच मिळू दे हे जिथे असतं ना, तिथे जगातले सगळे राक्षस एकत्र येत असतील. आवली तुकोबरायांना घास भरवतीये, तुकोबराय पांडुरंगाला घास भरवतायत, आई मंगळाई आवलीला घास भरवतीये, मी नाही तू खा ही वृत्ती होती. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला महत्व आहे. प्रसादस्तु प्रसन्नता. काल्याच्या कीर्तनाला शेवटच्या दिवशी एरवी 7 दिवसात इकडं न फिरकणारी मंडळी शेवटी असतात. का? प्रसादस्तु प्रसन्नता. भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाचं महत्वच आहे हो. त्यामुळे मी नाही तू खा हा भाव असतो त्यामध्ये. मी नाही तू खा. पाटीतली भाकरी संपता संपत नव्हती, कारण परमात्मा तिथं तृप्त होत होता. आवली विचारत होती, धनी आज पोट तर भरले पण काहीतरी वेगळं वाटतंय हो. तुकोबा म्हणतात, आवले अगं ज्यानी पोटच काय हृदय सुद्धा ज्यानी तृप्त होतं त्याला माझ्या विठोबाचा प्रसाद म्हणावं आवले. आणि असे तुकोबराय इतकं उदात्त जीवन. तुकोबराय पांडुरंगाचं महत्व जगाला सांगतच होते, कथा कीर्तनातून समाज प्रबोधन करतच होते, धर्माचं शिक्षण देतच होते, समाजाची संस्कृती टिकवण्याचं काम करत होते. एकीकडे शककर्ता राजा घडवत होते, एकीकडे अनेकांच्या अनेक शंकांचं निरसन करत होते, कर्मकांडांपासून लोकांना त्यातलं महत्व तर सांगतच होते, पण त्याचबरोबर अनिष्ठ रूढींवरती सुद्धा तुकोबराय घाला घालत होते. उत्तम प्रकारे समाज जागरण करत होते. आणि उणपुर 42 वर्षाचं आयुष्य आहे तुकोबरायांचं, जास्त नाहीये श्रोते हो. 42 वर्षाच्या आयुष्यात माणूस काय करून जाऊ शकतं. गाथा 3,500 हजार अभंगांची गाथा तुम्हाला मला दिली. आज तुमच्या माझ्या घरात गाथा आहे. तुकोबराय गाथेच्या रूपाने आज तुमच्या माझ्या जवळ आहेत संत. केवढे उपकार आहेत, अनंत उपकार आहेत त्यांचे तुमच्या माझ्यावरती. आणि अशा तुकोबरायांचा ज्यावेळी शेवटचा काळ आला, सदेह वैकुंठ गमनाचा प्रसंग आपण सगळे ओळखता जाणता, त्या प्रसंगामध्ये आवलीला तुकोबराय म्हणतायत, आवले चल माझ्या बरोबर. काय दोघांमधलं नातं असेल. आवले चल माझ्या बरोबर. कुठे तुकोबराय तिला नेतायत? साक्षात वैकुंठाची प्राप्ती तुकोबराय तिला करून देत आहेत. पण ही आवली वार्ता आमची अशीच होती. आवली म्हणायची, धनी तुम्ही निघालायत खरं, कुठे निघालाय यावेळी? आळंदी नाही, पंढरपूर आहे, भलतच कुठेतरी निघालाय म्हणे. वैकुंठाला? हो म्हणले, वैकुंठाला निघालो. आवले येशील का माझ्या बरोबर? चल चल माझ्या बरोबर आवले. आणि तुमच्या बरोबर ते किती लांब आहे वैकुंठ? किती दिवसात येणार आहे ते सांगा म्हणली. माघारी किती दिवसात येणार आहे? रव्याचे लाडू देऊ का बांधून सोबत? आवले नको, काही नको देऊ, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, काही नको देऊ म्हणाले. यावेळी काही नको आवले. दरवेळी पंढरपूरला आळंदीला जाताना काहीतरी बांधून देतेस, भ्रमनाथाच्या डोंगरावर माझ्यासाठी भाकरी घेऊन येतेस, किती काळजी घेशील आवले? आता मी तुझी काळजी घेतो आवले. चल भास्कर प्रपंच, किती माझं 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 करशील तर हो. तुम्हाला काय, तुमचं ते वैकुंठ किती लांब असेल, किती दिवस तिथं लागतील, आणि म्हैस यायला झाली त्याचं काय करू? तुम्ही या लवकर, तुपातले छान लाडू करून ठेवते म्हणली तुमच्यासाठी. तुकोबराय म्हणतात, आवले आता नाही, आता येणे जाणे खुंटले, आता जायचं. आणि आपल्या सगळ्यांना कथा भाग माहितीये. तुकाराम बीज ज्याला आपण म्हणतो, फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस, द्वितीया. तुकोबराय सदेह वैकुंठ गमन तुकोबरायांचं आहे. देहूमध्ये जन्माला आले, पण त्यांचा देहूत कधीच रमला नाही, म्हणून जे सदेहू वैकुंठाला गेले असे तुकोबराय. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, परब्रह्म रूपी असा जो तुकावा, तयाचा तुकी कोण दुजा तुकावा, अशा तुकोबरायांचा अधिकार आहे. किती सांगावं, मोठं चरित्र. 42 वर्षांचं